Good morning, friends. Myself, Dhiru sir, from Mechanical Engineering Department. Now, today, as a lecture about the second year Mechanical Engineering subject, named as Engineering Metrology. In this subject, now today's topic as a geometry of the gear, terminology of the gear, or geometry of the gear. In this lecture, we are study about the various types of teeth for the gear and also the terminology of the gear. These are the topics are studied in this lecture. In last lecture, we are introduced about the gear, in which we are the functioning about the gear and also the types about the gear and also the diagram about the gear. These are the topics are studied in last lecture. Okay, now in this lecture we are only study the terminology of the gear. तर बघा, आपलं जे मागचं लेक्चर होतं त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, जो तुमचा चौथा युनिट आहे, आय थिंक 5वं युनिट आहे की नाही, 5व्या युनिटमधले जो स्क्रू थ्रेड मेजरमेंट आणि गिअर मेजरमेंट, तो स्क्रू थ्रेड मेजरमेंट हा आपला संपला आहे. आणि मागच्या लेक्चरला आपण काय केलं, तर गिअर मेजरमेंट आहे की नाही, हा जो सेकंड पार्ट जो आहे तर तो काय केला आहे, चालू केला होता. तो चालू केल्यानंतर आपण काय बघितलं, त्याच्यामध्ये पहिले तर इंट्रोडक्शन अबाउट द गिअर आहे की नाही, गिअरचं इंट्रोडक्शन आपण करून घेतलं. त्याचबरोबर द फंक्शनिंग अबाउट द गिअरचं फंक्शनिंग आपण जाणून घेतलं. अजून द टाईप्स अबाउट द गिअर, कोणकोणते टाईपचे गिअर आहेत, ते कसे पॉवर ट्रान्समिट करायचं काम करतात आहे की नाही, हे काय केलं आपण लास्ट लेक्चरला जाणून घेतलं होतं. आताचं जे लेक्चर आहे ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर टर्मिनॉलॉजी ऑफ द गिअर. जसं की आपण स्क्रू थ्रेड टर्मिनॉलॉजी बघितली, तसंच गिअर टर्मिनॉलॉजी जी आहे ती काय करणार आहे आपण आताच्या लेक्चरला बघणार आहोत. तर ह्या गिअर टर्मिनॉलॉजीमध्ये कोणकोणते टाईपचे टीथ गिअरमध्ये यूज केले जातात आहे की नाही, मग त्याचं पीच कोणतं, त्याचं क्रेस्ट कोणता, त्याचं अडेंडम सर्कल कोणतं, त्याचं डिझेंडम सर्कल कोणतं, मेजर डायमीटर कोणती, मायनर डायमीटर कोणती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत आपल्याला या लेक्चरला जाणून घ्यायच्या आहेत. तर फॉर्म ऑफ टीथ, फर्स्टली वी आर इंट्रोड्यूस अबाउट द टर्मिनॉलॉजी ऑफ द गिअर इन विच फॉर्म ऑफ टीथ. मग गिअरमध्ये तुम्हाला बेसिकली कोणत्या टीथ बघायला भेटतात. In actual practice, following are the two types of the teeth are commonly used. तर प्रॅक्टिसमध्ये ॲज अ दोन टाईपचे टीथ जे आहेत ते काय केले जातात, कॉमनली यूज केले जातात. मग कोणकोणते आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ सायक्लॉइडल टीथ अँड सेकंड वन ॲज अ इन्व्हॉल्यूट टीथ. सायक्लॉइडल टीथ आणि इन्व्हॉल्यूट टीथ ह्या दोन टीथ आहेत. तर ह्या दोन टीथ काय आहेत, तर बेसिकली यूज केले जातात. ओके सर, हे एवढं लेक्चर झालं, मी येतो तुमच्याकडे. हो, तर सायक्लॉइडल टीथ जी आहे, तर सायक्लॉइडल टीथ इज द कर्व ट्रेस्ड बाय अ पॉईंट ऑन अ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विच रोल विथ अ स्लिप ऑन अ फिक्स स्ट्रेट लाईन. जी सायक्लॉइडल टीथ जी आहे तर ती कशी असते, सायक्लॉइड टीथ इज अ कर्व ट्रेस, त्याला काय असतो, एक प्रकारचा स्मॉल कर्व ट्रेस असतो बाय द पॉईंट ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विच रोल विदाउट स्लिपिंग ऑन फिक्स्ड स्ट्रेट लाईन आहे की नाही. ते काय केले जातात, तर त्याचं जे सर्कल जे आहे, सर्कम्फरन्सचं जे सर्कल आहे विथ रोल विथ, त्याच्यावर काय होतं, रोल केले जातात दुसरे गिअर विथ स्लिपिंग ऑन फिक्स्ड स्ट्रेट लाईनमध्ये काय केले जातात, दुसरे गिअर जे आहेत ते काय केले जातात, सेम गिअर काय केले जातात, त्याच्या टीथ काय केले जातात, स्लिप केले जातात विथ अ फिक्स्ड स्ट्रेट लाईनमध्ये काय केले जातात, त्या मेशिंग करून स्लिप केले जातात. वेन अ सर्कल रोल विदाउट स्लिपिंग ऑन द आउटसाईड ऑफ द फिक्स्ड सर्कल. मग ह्याच्यामध्ये जास्त करून काय होत नाही, तर जे गिअर जे आहेत तर ते काय होत नाही, स्लिप होत नाही आहे की नाही.
त्यांचं जे मेशिंग जे आहे तर ते प्रॉपरली होऊन ते काय करायचं काम करतं, पॉवर ट्रान्समिशन करायचं काम करत असतं विदाउट एनी नॉईज, आहे की नाही. The curve traced by the point of the circumference of the circle is known as a epicycloid. आणि ते जे कर्व असतात त्याच्या टीथला, आहे की नाही, कर्व ट्रेस बाय द पॉईंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज नोन ॲज अ एपिसायक्लॉइड. त्यालाच आपण काय म्हणतो, तर एपिसायक्लॉइड असं म्हणतो, आहे की नाही. ऑन द अदर हँड इफ द सर्कल रोल विदाउट स्लिपिंग on the inside of the fixed circle, then the curve traced by the point of the circumference of a circle is called as a hypocycloid. आणि हायपोसायक्लॉइड आपण कशाला म्हणतो, ऑन द अदर हँड सर्कल रोल विदाउट स्लिपिंग ऑन इनसाइड अ फिक्स्ड सर्कल. काय होत नाही, तुमचं जे टीथ आहेत ते इनसाइडला स्लिप होत नाही, आहे की नाही. सर्कल कोणता, इनसाइड सर्कल, आहे की नाही. आउटसाइड सर्कल आणि इनसाइड सर्कल, जे ॲडेंडम आणि डिटेंडम आपण ज्याला म्हणतो, आहे की नाही. आउटसाइड सर्कल आणि इनसाइड सर्कल ऑफ द फिक्स्ड सर्कल, then the curve traced by the point of the circumference of the circle is called as a hypocycloid. त्याला आपण काय म्हणतो, तर हायपोसायक्लॉइड असं म्हणतो. मग इथं तुम्हाला दिसतंय बघा, इथं जी राईट साईडला जी डायग्राम दिसते आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये ते गिअरची टीथ तुम्हाला तिथे दिसते आहे आणि त्याचे जे गिअर जे आहे तर ते काय होत आहेत तुम्हाला इथं दिसत आहेत, आहे की नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, द कन्स्ट्रक्शन ऑफ सायक्लॉइड टीथ ऑफ गिअर. मग एक प्रकारचं कन्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे तुम्हाला सायक्लॉइड टीथ ऑफ गिअरचं, आहे की नाही. तर सायक्लॉइड टीथ ऑफ गिअर मे बी कन्स्ट्रक्टेड ॲज शोन इन फिगर. मग त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, मग तर तुम्हाला इथं दाखवलेलं आहे बघा. तर एक प्रकारे काय केलेलं आहे इथं, ते एक प्रकारे तुम्हाला पिच सर्कल दिलेलं आहे आणि तुमचे जे दोन गिअर जे आहेत तर ते काय केलेले इथं दिलेले आहेत. अ सर्कल सी इज रोल विदाउट स्लिपिंग. त्याच्यामध्ये जो सर्कल सी जो आहे तो काय होत नाही आहे, रोल होतो आहे पण विदाउट स्लिपिंग. त्याच्यामध्ये काय होत नाही, स्लिपिंग होत नाही ऑन आउटसाईड ऑफ द सर्कल पिच सर्कल. कुठं स्लिप होत नाही आहे, तर आउटसाईड ऑफ द पिच सर्कलच्या आउटसाईडला तो काय होत नाही, स्लिप होत नाही आहे की नाही. ऑन द पॉईंट ऑफ पी ऑन द सर्कल सी, म्हणजे पॉईंट पीला तो काय होत नाही, स्लिप होत नाही, आहे की नाही. ऑन द सर्कल सी ट्रेस इपिसायक्लॉइड पी ए जो तुम्हाला दिसतो आहे की नाही, तो इपिसायक्लॉइड कर्व तुम्हाला दिसतो आहे बघा, पी ए, आहे की नाही. विच रिप्रेझेंट द फेस ऑफ द सायक्लॉइड टूथ. तर ती काय आहे, पी ए ॲज अ फेस ऑफ द सायक्लॉइडल टूथ. ती काय आहे, तर तुमच्या गिअरची एक प्रकारची सायक्लॉइडल टूथ आहे की नाही. द सर्कल डी इज रोल ऑन द इनसाइड ऑफ द पिच सर्कल. आणि त्याच्यामध्ये जो सर्कल डी तुम्हाला दिसतो आहे तर तो काय होतो आहे, रोल ऑन द पिच सर्कल. तो काय होतो आहे, तुमच्या पिच सर्कलला काय करतो आहे, पिच सर्कलपासून काय होतं, रोल होतो आहे की नाही. अँड द पॉईंट पी ऑन द सर्कल डी, आणि पॉईंट जो आहे तुमचा पी सर्कल कोणत्या, डीचा, आहे की नाही. ट्रेस हायपोसायक्लॉइड पी व्ही. आणि हायपोसायक्लॉइड काय आहे, तर पी व्ही जे दिसतंय तुम्हाला तर ते काय आहे, तर हायपोसायक्लॉइड आहे की नाही. तर विच रिप्रेझेंट द फ्लँक ऑफ द टूथ प्रोफाईल. त्यालाच आपण काय म्हणतो, तर फ्लँक ऑफ द टूथ प्रोफाईल असं म्हणतो, आहे की नाही. द प्रोफाईल बी पी ए ची प्रोफाईल तुम्हाला दिसते आहे, बी पी ए, तर ती काय आहे, इन वन साईड ऑफ द सायक्लॉइडल टूथ. ती काय आहे, तर जी तुमच्या गिअरची टूथ आहे, गिअरचा टूथ आहे तर त्याची एक काय आहे, तर सायक्लॉइडल टूथ आहे का नाही. बी पी ए, आहे का नाही. काय आहे, तर सायक्लॉइडल टूथ आहे तुमच्या गिअरची. द अपोजिट साईड ऑफ द टूथ इज ट्रेस ॲज एक्सप्लेन्ड अबो. आणि अपोजिट साईड जी आहे तुमच्या टूथची तर ती काय केलेली आहे, पुढं एक्सप्लेन केलेली आहे, ती बघू आपण. इन्व्हॉल्यूट टूथ
आता इन्व्हॉल्यूट आपण कशाला म्हणतो? An involute of the circle is a plane curve generated by the point on the tangent which roll on the circle without slipping or by a point of the taut spring which is upwarded from a reel as shown in figure. म्हणजे फिगर जी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, इन्व्हॉल्यूट ऑफ द सर्कल ऑफ द प्लेन कर्व. जो सर्कल जो आहे त्याचा जो प्लेन कर्व आहे त्या प्लेन कर्ववर काय केलेलं आहे, टँजंट काय केलेली आहे, विच रोल झालेली आहे ऑफ द सर्कल विथ स्लिप विदाऊट स्लिपिंग, आहे की नाही, विदाऊट एनी स्लिपिंग ती काय झालेली आहे, टँजंट तुमच्या सर्कलवरून काय झाली, रोल झालेली आहे. और बाय अ पॉईंट विथ टोट स्ट्रिंग विच इज upward wrapped from the reel as shown in figure. In connection with toothed wheel, the circle is known as a base circle. त्यालाच आपण काय म्हणतो, जे टूथ व्हीलचं सर्कल जे आहे त्याला आपण काय म्हणतो, तर बेस सर्कल असं म्हणतो, आहे की नाही. द इन्व्हॉल्यूट ऑफ द ट्रेस हॅज शोन इन फिगर. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, लेट ए बी द स्ट्रिंग पॉईंट ऑफ द इन्व्हॉल्यूट. त्याच्यामध्ये ते जे डायग्राम दिसते आहे त्याच्यामध्ये ए जो पॉईंट आहे तो काय आहे, ॲज अ इन्व्हॉल्यूट आहे, स्टार्टिंग पॉईंट ऑफ द इन्व्हॉल्यूट, आहे की नाही. द बेस सर्कल ऑफ इज डिवायडेड इंटू इक्वल नंबर ऑफ पार्ट. आणि जे सर्कल जे आहे तर त्याचं काय केलेलं आहे, इक्वल नंबर ऑफ पार्टने काय केलेलं आहे, ते डिवाईड केलेलं आहे की नाही. एक्झाम्पल AP1, AP2, AP3, आहे की नाही, AP1, P1, P2, आहे की नाही, परत P2, P3, आहे की नाही. असं काय केलेलं आहे, ते डिवायडेशन केलेलं आहे. द टँजंट ॲट P1, P2, P3. मग ह्या P1, P2, P3ला काय केलेली आहे, टँजंट काय केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. ड्रॉ ऑन द लेंथ P1A1, आहे की नाही. कशी टँजंट ड्रॉ केलेली आहे, तर P1A1, P2A2, P3A3 इक्वल ऑफ द कर्व AP1, AP2 and AP3 आर द सेट ऑफ. आणि AP2, AP3, AP1, AP2 आणि AP3 काय आहे, ते एक प्रकारचं सेट ऑफ आहे की नाही. जॉईनिंग द पॉईंट A1, A2, A3. आणि त्याच्यामध्ये काय केले, तर आपण पॉईंट जे आहेत टँजंटचे पॉईंट ते काय केले, जॉईन केले, आहे की नाही. वी ऑप्टेन द इन्व्हॉल्यूट कर्व ARA. आणि तो कर्व जो तयार झाला तो कोणता झाला, तर ARA कर्व काय झाला आहे तुमचा तयार झाला आहे. लिटल कन्सिडरेशन विल शो दॅट ॲट एनी इन्स्टंट A3 इज द टँजंट A3T. आणि A3 काय आहे, तर एक प्रकारचा टँजंट आहे की नाही. तर AR सर्कलला काय केलेलं आहे, एक प्रकारचा परत टँजंट ड्रॉ केलेला आहे की नाही. इन्व्हॉल्यूट इज द परपेंडिक्युलर ऑफ द टू P3A3 अँड P3A3 इज द नॉर्मल ऑफ द इन्व्हॉल्यूट. आणि P3A3 काय आहे, तर एक प्रकारचं नॉर्मल ऑफ द इन्व्हॉल्यूट आहे की नाही. इन अदर वर्ड, नॉर्मल ॲट द एनी पॉईंट ऑफ द इन्व्हॉल्यूट इज अ टँजंट ऑफ द सर्कल. त्यालाच आपण काय म्हणतो, तर सर्कलची टँजंट म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, नॉमेनकल्चर ऑफ स्पर गिअर. इथं काय केलेलं आहे, स्पर गिअरची टर्मिनॉलॉजी जी आहे ती काय केलेली आहे तुम्हाला इथं दाखवलेली आहे. तर याच्यामध्ये ते एक प्रकारचं नॉमेनकल्चर दाखवलेलं आहे तुम्हाला स्पर गिअरचं. मग स्पर गिअरमध्ये ही डायग्राम तुम्ही काय करा, एक मिनटं व्यवस्थित बघा की कोणत्या अँगलला काय म्हटलेलं आहे, कोणत्या गोष्टीला काय म्हटलेलं आहे की नाही. ही एकदा व्यवस्थित बघा, मग आपण याचं एक्सप्लेनेशन बघू.
तर बघितली. तर अशी काय आहे तर डायग्राम टर्मिनॉलॉजी आहे तुमच्या गिअर टूथची, आहे की नाही. जसं की आपण स्क्रू थ्रेड मेजरमेंट शिकताना आपण टर्मिनॉलॉजी ऑफ द स्क्रू थ्रेड बघितली, तशीच टर्मिनॉलॉजी आहे तुमच्या गिअर थ्रेडची, आहे की नाही, गिअरची. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, नॉमिन कल्चरमध्ये ऑफ द स्क्रू स्पर गिअर्समध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा. फेस विड्थ म्हणजे काय, तर तुमच्या पूर्ण गिअरची जी विड्थ आहे तर त्याला आपण काय म्हणतो, तर टॉप साईड ऑफ द फेस विड्थ ऑफ द गिअर. त्याच्यानंतरून जे अडेंडम सर्कल जे आहे तर ते काय आहे, तुमच्या गिअरच्या क्रेस्टपासून जे गेलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रेस्टला टच होऊन जे गेलेलं आहे की नाही, तुमच्या सगळ्या गिअरला टच होऊन जे गेलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, अडेंडम सर्कल म्हणतो. आणि गिअरची फेस विड्थ आहे आणि त्याच्या साईडचा जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो, टॉप लँड ऑफ द गिअर म्हणतो. त्याच्यानंतरून जो गिअर आहे तर त्याचा सर्क्युलर जो पार्ट तुम्हाला दिसतो आहे की नाही, त्याला आपण काय म्हणतो, तर हाफ पार्ट नाही का जो कुठपर्यंत, तर तुमच्या अडेंडम सर्कलपासून ते तुमच्या पिच सर्कलपर्यंतचा त्याला आपण काय म्हणतो, फेस ऑफ द गिअर. त्याच्यानंतरून पिच सर्कलपासून ते तुमच्या कोणतं रूट ऑफ द डिडेंडम सर्कल जे आहे तर तिथपर्यंतचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, फ्लँक अँगल ऑफ द गिअर, आहे की नाही. त्याच्यानंतरून जे आहे त्याच्यानंतर आपण जी टूथ आहे त्याची दोन टूथमधलं डिस्टन्स जे आहे त्याला आपण काय म्हणतो, टूथ थिकनेस आपण म्हणतो, आहे की नाही. त्याच्यानंतरून पिच सरफेस इलेमेंट कशाला म्हणतो आपण, तर इलेमेंट जे आहे तर त्याला कशाला म्हणतो आपण, तर एक प्रकारचा तुमचा जो सेंटर आहे त्याच्याचा फेस आणि फ्लँकमधला सेंटर त्याला आपण काय म्हणतो, पिच सरफेस इलेमेंट आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर अडेंडम आणि डिडेंडम सर्कल जे आहे तर तुमचं कुठपासून ते कुठपर्यंत, तर तुमचं जो ॲडेंडम सर्कल जे आहे त्या ॲडेंडम सर्कलपासून ते पिच सर्कलपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, तर ॲडेंडम म्हणतो. आणि पिच सर्कल ते तुमचं रूट ऑफ डिडेंडम सर्कल, आहे की नाही, इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण डिडेंडम असं म्हणतो, आहे की नाही. त्याच्यानंतर सर्क्युलर पिच आपण कशाला म्हणतो, तर तुमच्या दोन गिअरच्या सर्क्युलर पिच, तर तुमच्या दोन गिअरचं जे फ्लँक अँगल जे आहेत तर त्याच्यामधलं जे दोन गिअरचे ॲडजस्टंट गिअरचे फ्लँक अँगल जे आहेत त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, तर एक प्रकारे काय म्हणतो त्याला, तर सर्क्युलर पिच आपण असं म्हणतो, आहे की नाही. त्याच्यानंतर टूथ स्पेस आपण कशाला म्हणतो, तर दोन टूथमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, टूथ स्पेस म्हणतो, आहे की नाही. म्हणजे दोन टूथमधलं डिस्टन्स म्हणजे काय, तर पिच सर्कलपासूनचं डिस्टन्स, आहे की नाही, दोन टूथमधलं, तर त्याला आपण टूथ स्पेस म्हणतो, आहे की नाही. त्याच्यानंतरून क्लिअरन्स जो आहे, टोटल डेप्थ म्हणजे काय, तर तुमची अडेंडमपासून ते तुमच्या रूट ऑफ डिडेंडम सर्कलपर्यंत, आहे की नाही, अडेंडम सर्कलपासून ते डिडेंडम सर्कलपर्यंतचं डिस्टन्स जे आहे त्याला आपण काय म्हणतो, टोटल डेप्थ असं म्हणतो. आणि त्याच्याबरोबर जो क्लिअरन्स आहे, क्लिअरन्स कशाला म्हणतो आपण, तर एक प्रकारचा वर्किंग डेप्थ सर्कल जे आहे तर वर्किंग डेप्थ सर्कल ते तुमचं डिडेंडम सर्कल याच्यामधला जो डिफरन्स, याच्यामधली जी लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो, क्लिअरन्स म्हणतो, आहे की नाही. तर अशा प्रकारचं काय आहे, तर हे काय आहे, तर एक प्रकारचं नॉमिन कल्चर ऑफ द स्पर गिअर. एक स्पर गिअरचं काय आहे, हे नॉमिन कल्चर आहे. तुम्ही ही डायग्राम जी आहे ती व्यवस्थित बघितली की जेणेकरून तुम्हाला काय होईल, तर ज्यावेळेस आपल्याला पुढचं लेक्चर घ्यायचं आहे तर पुढचे लेक्चर घ्यायच्या वेळेस काय होईल, तर तुम्हाला डिडेंडम सर्कल, फेस विड्थ, आहे की नाही, टॉप लँड, फेस, फ्लँक, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वर्किंग डे, पिच सर्कल, टूथ थिकनेस, सर्क्युलर पिच, आहे की नाही, क्लिअरन्स, वर्किंग डेप्थ सर्कल, डिडेंडम सर्कल, आहे की नाही, टोटल डेप्थ, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ह्या टर्मिनॉलॉजीमध्ये काय करायच्या आहे, स्टडी करायचे आहे. तर हे एक प्रकारचं काय आहे, तो नॉमिन कल्चर ऑफ द स्पर गिअर. आय होप सो की तुम्हाला हे
नॉमेनकल्चर जे आहे तुमचं स्पर गिअरचं हे व्यवस्थित समजलं असेल, आहे की नाही? त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, इथं तुम्हाला दिसतंय बघा 2 गिअर काय केलेले ॲज अ स्पर गिअर आपण ज्याला म्हणतो, ते स्पर गिअर काय केलेले इथं एकमेकात मिशिंग होताना तुम्हाला दिसत आहेत, आहे की नाही? तर ते कसे मिशिंग होत आहेत, ठीक आहे नाही? तर ते एक प्रकारे तुम्हाला काय केलेलं इथं दाखवलेलं आहे बघा, आहे की नाही? तर ते कसं होतं, एक प्रकारे मिशिंग होऊन काय केलं जातं आहे, तर ॲडजस्टंट जे गिअर जे आहेत ते काय होत आहेत, 2 फ्लँग अँगलमध्ये तुमच्या एक टीथ जी आहे ती काय होते, टोटली मिशिंग होते, आहे का नाही? एक पिनियन गिअर आहे आणि एक एक काय आहे, तर एक मोठा गिअर आहे की नाही? एक छोटा गिअर आणि एक मोठा गिअर दिसतो. एक ड्रिव्हन गिअर आहे आणि एक ड्रायव्हिंग गिअर आहे की नाही? तर हा काय करायचं काम करतो, एक प्रकारचं पॉवर ट्रान्समिशन करायचं काम करत असतो, आहे की नाही? तर अशा प्रकारचं काय केलेलं असतं, त्याचं एक प्रकारचं नॉमेनकल्चर जे आहे, तर अशा प्रकारे काय केलेलं असतं तुम्हाला दिलेलं आहे. आय होप सो की तुम्हाला हे आजचं जे लेक्चर जे आहे ते व्यवस्थित समजलं असेल, आहे की नाही? आणि यानंतर आपण काय बघणार आहोत, तर टर्मिनॉलॉजी ऑफ द गिअर. कारण की आता लेक्चर जे आहे तर त्याच्यामध्ये ती टर्मिनॉलॉजी पूर्ण होणार नाही, आहे की नाही? त्याच्यासाठी आपल्याला एक सेपरेटली लेक्चर घ्यावं लागेल. म्हणून आतापर्यंत आपण इथे थांबूया. ओके, ठीक. ही डायग्रॅम व्यवस्थित बघा 1-2 मिनटं, जेणेकरून तुम्हाला एक मिनिट हां. ही डायग्राम जी आहे ना ती व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, तर त्याच्यामधले जे बेस सर्कल म्हणा किंवा अडेंडम सर्कल, डिडेंडम सर्कल तुम्हाला व्यवस्थित बघता येतील, आहे की नाही? बघा व्यवस्थित, थोडी झूम करतो ही डायग्राम, कोणत्या गोष्टीला काय म्हटलेलं आहे बघा, आहे की नाही? बारीक करू. तर बघा व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला त्याची टेक्नॉलॉजी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, बघितली तर तुम्हाला समजलं असेल कोणत्या गोष्टीला, कोणत्या गिअरच्या कोणत्या पार्टला काय म्हणतात, आहे की नाही? सर्क्युलर टूथ असेल, सर्क्युलर टूथ थिकनेस असेल, किंवा तुमचं काय पिच सर्कल असेल, किंवा सेंटर डिस्टन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला काय केली, ही जी डायग्रॅम जी आहे तर ती काय केलेली समोर दाखवलेली आहे की नाही? आय होप सो की तुम्हाला ह्याचं लेक्चर समजलं असेल. ओके, ठीक आहे, थांबवतो.